तू पण कर ना स्टार्ट, मग तुझी इटली टिटली होईल काहीतरी. अरे मागे अरे काय ना बस इज्जत. हा एवढा केअरलेस कॉन्टेंट क्रिएटर आहे ना. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय मला सांगू नाही शकत, एवढं चांगलं वाटतं. तो शुरू करते हम लोग आज का वीडियो. बचपन के दोस्त है मेरे, मतलब आपने वीडियो में देखा नहीं रहेगा, मतलब जो व्लॉग्स बने वो सब लोग मेरे कॉलेज के दोस्त हैं. और मैं आज आपको दिखाऊंगा कि मेरे लंगोटिया यार एकदम, मतलब जो बचपन से एकदम बस उनके साथ ही था मैं अभी तक. तो ये फर्स्ट है अथर्व. हेलो गाइस. ये दोस्त है जो मर्चेंट नेवी में है मेरा, और एक कॉल पे अभी आ रहा है. यार लवकर खाली. हाँ, तो ये संडे को फ्री रहता है, मतलब खाली सुबह आता है और रात को वापस चला जाता है. तो आज हम लोग ने प्लान किया है वो मंदिर देखने के लिए. अभी आपको दिखाते हैं. हमारे कॉल लेते हैं. हाँ, तो अभी रोहित को तो आप पहचानते हो, तो फर्स्ट वीडियो में ही देखा रहेगा. वो भी स्कूल का ही दोस्त है, मतलब पुराना है लेकिन स्कूल का है. एक वीक से प्लान कर रहे थे जाना है वो मंदिर देखने के लिए. दूर है बहुत, लेकिन ये रेडी नहीं हो रहा था क्योंकि इसका आज प्लान था पहले से. तो उसने वो प्लान को थोड़ा सा त्याग दिया है. वो किधर जाने वाला था? ब्रोस बिफोर. नो भाई क्या करते हो? अभी मैं आगे बैठा हूँ, लेकिन ये अभी मेरे को ऐसा लग रहा है मेरे को उठा के पीछे भेजेगा. लेकिन देखते हैं. मैं जाने नहीं वाला. मैं इसको बोला ब्लॉग की वजह से जाना. आते ही वो बोल रहा है पीछे जा. जवा मागे बस ना, एक मिनिट दाखवतो. अरे स्टार्टिंग फक्त रोहितच्या बिल्डिंग खाली गेल्यावर मागे जातो. हा, कोण जाने वाला पीछे नहीं रहा. अरे बस पटकन बस ना. अरे एक अच्छा नाही येणार. कशासाठी थांबलाय? ते येते का घरी? असं त्याला वाटतं येईल करून. ये थांबलाय तू. तो ये प्रणय है, मतलब ये लोग अभी फर्स्ट टाइम मेरे ब्लॉग में आ रहे हैं. फर्स्ट टाइम बचपन के लंगोटिया. कुठं आलाय तू ब्लॉग मध्ये? आलाय की कोणत्या? तो स्टोरी मध्ये आलोय. स्टोरी मध्ये आलाय भाई, ब्लॉग वीक मध्ये नाही आलायस. ओ माय गॉश, फर्स्ट टाइम है आज ये गाइस. ये भी और ये भी. और एक यार वो वरुण को भी कॉल किया सुबह से, लेकिन वो नहीं उठा रहे कॉल. अभी क्या कर सकते हैं. ये तीन दोस्त है मेरे, मतलब एकदम बचपन के, मतलब इनसे पहले कोई नहीं था. फर्स्ट यही थे ये दोनों. और वो अभी क्या बताओ किधर है. अभी जा रहे हम लोग रोहित को. फोन क्यों नहीं उठा रहा गाइस? उसके घर वाले थे नहीं ना घर पे. तो अभी जा रहे हैं हम लोग रोहित को लेने के लिए. उधर से फिर जाने वाले हैं छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बघायला भिवंडीला. तर आता ते भिवंडीला नाही, भिवंडी जवळचं स्टेशन भिवंडी आहे. जवळचा मेन बोलतात ना तसं. आता हे कसं पनवेल पूर्ण सेंटेन्स असं मराठी नाही हे मराठीमध्ये. इथून पुढे मराठीमध्ये. ते आता महाराजांचं मंदिर बघायला चाललं म्हणलं होते. ऑब्विसली हा, ते हिंदी नाही चांगलं वाटणार. तर मग ते मराठीमध्येच. आता ते मंदिर बघायला जाऊ आम्ही. तुम्हाला सांगू की ऍक्च्युली ते इझिली कसं जाऊ शकतो. ट्रेननी तर खूप मगजमारी होती. म्हणजे आम्ही कालपासून लिटरली बघतो कसं जायचं. जर तुम्हाला जायचं असेल तर मी तुम्हाला रूट सांगतो. इथून तुम्हाला जावं लागेल ठाण्याला, म्हणजे पनवेलवर नाही कुठूनही स्टेशन ठाण्याला यायचं. ठाण्यावरनं ठाणा वेस्टला जायचं. आणि ठाणा वेस्टला बस आहे नॉर्मल शिवसाई शिवनेरी कुठलीही जाते. आणि तिथं तो काय होता रे स्टॉप, ते गावातला कोणता तरी स्टॉप. तो गावातला एक स्टॉप होता. त्या स्टॉपवर उतरून परत तिथून ऑटो करायचे. आणि मग तिथून ऑटोनी मग ऑटो आज जाते. तसं आम्ही गेलो असतो तर मग आज हा कॉलेजला नसता गेला. मग ते लांब पडला असता. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता बाळाची एवढी गाडी आमच्या, तर मग गाडीनेच जाऊ. थोडं पेट्रोल टाकून ते परवडेल. भरपूर जात आहे पण ठीक आहे. हा, तो थोडासा डिस्काउंट आहे पण ठीक आहे. वाटतं आम्ही सर्व आता आज भाई एकदम ट्रेडिशनल, म्हणजे असं मंदिरचं वाईब्स एकदम. बट मी त्याचं ते त्याग सांगितलं तुझ्या याच्या आधी जो त्यांनी केला. त्याग सांगितलं का? अच्छा, खूप मोठा त्याग केलेला माझ्या भावाने. मुलीला भेटायला चाललंय म्हणून हे असं काही नाहीये. पण तू बोललास ते चुकीचं बोललास यार. हे आमचं ते काय असेल. हे भाई आयकॉनिक आहे. या कारचं हे आयकॉनिक. हे मला आवडतं. असं इथे खाली असं ठेवू शकतो आपण. सो माझं सांगायचं हा कामोट्यातला मोठा ब्लॉगर आहे. तुम्ही याला बघितला असेल.
फर्स्ट व्हिडिओ मध्येच बघितलं. सेलिब्रिटी हे तू आमच्या सोबत येतो आज. सेलिब्रिटी इनकमिंग. मला कॉल आला, मला ब्लॉग गेला. बस 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 आतमध्ये बसून बोल. तर हा आलेला आहे आणि हे जे अजून फ्रेंड्स पण येतात त्यांनी पण कार काढली आहे. आम्हाला वाटलं आधी आम्ही चौघच चाललोय पण आता अरे पण गाडीचा थोडा सीन होता ना, मग मला वाटलं की आले तर येतील बाईकने एवढं मारायचं उन्हात, पण आता येत आहेत तर. या माणसानी सामान बघा किती आणलंय ब्लॉग. अरे रिअल ब्लॉगर्स. We have R6 Mark II with 2470 Holyland चा mic, 50mm lens, एक स्पेअर बॅटरी. फुल चार्ज आहे का पण ना? फुल आहे. त्यानंतर गाईस त्या दिवशी व्हिडिओ शूट कॉन्टेंट शूट करायचा आहे. कॅमेरा रेडी, लेन्स रेडी लावली, बॅटरी लावली. अजून काय रे? कार्ड रीडर आणि खूप सारा स्टोरेज. काय सीनच नाही. पण याचा मेन सीन स्टोरेजचा फोन मध्ये. फोन साठी तू एक्स्ट्रा काय? फोन ठीक आहे ना, पण फोन मध्ये जास्त काढणार नाही. ते फुल रिकामा करून एक्सटेंडर येतो माहितीये, मी रील वरती बघितलं. 1 TB चा 15,000. हा एवढा केअरलेस कॉन्टेंट क्रिएटर आहे ना, ह्याला माहिती आहे ह्याला कॉन्टेंट बनवायचं आहे, तर चार्ज ठेवली पाहिजे ना बॅटरी. त्या दिवशी बॅटरी लावून कॉन्टेंट साठी फुल रेडी, लाइटिंग वेटिंग, केअरलेस आणि बॅटरी 0. केअरलेस. मग तू एक कॉन्टेंट क्रिएटर इज रोस्टिंग यू, तर तू ह्या जे बॅटरीज मध्ये, स्टोरेजेस मध्ये ऍक्टिव्ह राहायला पाहिजे कंटिन्यू. काय 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 I got this. काय दिस इज हीटर भाई, हीटर. गरम होता ते. हात बीत बाहेर काढ आणि सगळे शूट बीट घे एकदम मस्त. इथं चढणारच आहे थोड्या वेळात. चल तू माझा ब्लॉग शूट. गावात घुसल्या कधी येणार यार ते लोक यायला थांबले पोहोचायला आपल्याला. एक गाडी पेट्रोल भरायला गेली, ते पेट्रोल भरून आल्यानंतर जसं तुम्ही बघू शकता ह्यांनी योगदान केलेलं आहे. तर मी आज श्रीधर जाधव साठी योगदान करतोय. फक्त जाताना फक्त जाताना येताना मी बसणार आहे. बिपाप काय ना हे बघ इज्जती. मला मी ह्याला दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही एवढ्या फिरायला गेलो आज पण कधी पुढे बसलो नाही. काय खोटं बोलतोय श्री यार, काय खोटं बोलतोय. अलिबागच्या वेळी एकदा पण नाही बसला, असं शक्यच नाही. तू गाडीत नसशील तेव्हा बसलो असेल बा. कॅमेऱ्याबद्दल तू आता जे आणलेलं ते R6 Mark II. हा तुम्हाला असं शकल वरून कोण वाटतो? कोण आहेस रे तू? कोण आहेस ना? मगाशी काय बोलला? बेंगॉली. चांगला नाही वाटत. मी हा स्कूल मधला फ्रेंड आहे माझा. म्हणजे एकदा मी याला जिम मध्ये, स्कूल नंतर जिम मध्ये भेटला भाई मला, आणि कॉलवर मम्मी सोबत बोलत होता. मी असा शॉक झालो थोडा की भाई हा काय बोलतोय नक्की. सांगितलं की मी बेंगॉली बोलवतो, तेव्हा मला समजलं की हा बेंगॉली आहे. तर मग मी तुम्हाला सांगतो, नाही तरी 14 वर्ष आपण फ्रेंड्स आहेत, ठीक आहे. 14 वर्षानंतर भावाला समजतंय की मी बेंगॉली. अरे स्कूल मध्ये नाही एवढं कधी बोललो, जिम मध्ये बोललो, आणि जिम मध्ये भाई मराठी हिंदी सोडून कोणती भाषा बोलायचं नाही. विचारलं की तुम्ही स्कूल मध्ये एवढे बोलले म्हणजे नॉर्मल जास्त आम्ही बोललेलो. पण मला तुझ्या त्या दिवशी त्या टीचर वाला काकीच्या घरी गेलो, ती पण बोलली, मला वाटलं मराठी आहे करून. हा दिसणे मग असं गोंडस महाराष्ट्र मुलगा वाटतं, पण नाही गोंडस जेवायला थांबलो आज आम्ही. जेवणामध्ये थोडं खाऊन बिऊन जाऊ. हे दुसऱ्या गाडीतली पब्लिक आहे. जेवायला थांबू काय बोलते नक्की? अरे वरूनला कॉल केला आता, नाही केला कॉल ते आता तो परत त्याचा कॉल आला. एवढा गिल्ट होतोय ना यार मला आता. प्रणय आमचा शिंदे बोललेलो शेवटपर्यंत कन्फर्म आहे, आलाच शेवटी गाडी घेऊन. आला ना, बस ना. गाडीसाठीच तर थांबलेलो. सकाळी कॅन्सल केलेला प्लॅन नव्हतं, रात्री कॅन्सल केलेला आम्हाला. रात्री बोललेलो आमचा शिंदे येणार, गाडीच घेऊन आला शेवटी. थोडा ब्रेक घेतला ना, थोडंसं जेवतो आधी. जेवत नाही म्हणजे नाश्ता करतो, कारण जेवायला जरा लई टाइम होईल. माझा विचार केला इडली बिडली डोसा बिसा काहीतरी खाऊ, आणि त्यानंतर मग निघू पुढे. बरंच लांब आलेलो आहे आम्ही, किती 30-40 मिनटच बाकी आहेत फक्त पोचायला. डोसा आला फायनली. हा सगळा खाऊन पण टाकलं, सगळा वाट बघितली असती खायला. माझं कधी चालतं, गार झाला असतं भाई. स्टोरेज मोकळं करतो का? प्रॉब्लेम. नाश्ता झालेला आहे आमचा. डोसा मस्त पैकी, वडा बिडा, मैसूर मसाला डोसा. किती वेळ लागेल रे यायला अजून? आता
मॅप दाखवतोय 34 मिनिट्स. ड्रायव्हर कंटाळा आलाय की नाही चालू? सो आम्ही 20 मिनिट्स नाही आला कंटाळा नाही लाईक 2000 years later. बोल आज बोल. नाही बोलू शकत, थोडासा शाय आहे तो, कॅमेरा शाय आहे. अथर्वला रात्री परत कॉलेजला पण जायचं, ते त्यांचं थोडं शिफ्ट असतं. म्हणजे असं संडेला सकाळी निघालो की मग रात्री तिथे कॉलेजमध्ये परत जावंच लागतं. जर नसतं तर मग आमच्याकडे खूप टाइम होता, पण तसं समयची पाबंदी असल्यामुळे आम्हाला थोडा मॅपला जाऊन लवकर यायला. एका गावातून जायला लागतं आम्हाला. असू दे, ठीक आहे जाऊ दे. कोणतं गाव आहे रे? श्रीधर ओढली आहे गाव. कोणत्या गावाचं नाव काय? कोशिंबे गावातून आम्हाला जावं लागतं तिथे, त्यामुळे थोडासा अजून टाइम लागतो. आपल्या इथं अशी बनायला पाहिजे रे. काय बनायला पाहिजे? मंदिर बनलाय ना खारघर मला इस्कॉन. हा त्यांनी हाय रे, थोडस तरी टुरिझम वाढलंय म्हणजे त्या मंदिराने. इस्कॉन पण आपल्या इथं मोठं आहे. ते बघून आलो ना आम्ही. मी लिटरली 2 वेळा गेलो तिथे बाय. हा गर्दी पण आपणच गेलो दोन्ही तुमच्या सोबतच एकदा गेलो आपणच दोन्ही time आणि गेलोय. एकदा त्या शुभम त्यांच्या सोबत गेलो. भरपूर लोक तो जातो. चांगलं 2 बनवलंय वेळा भरपूर. गेले तर दोन्ही आपणच गेलोय. बट इथे प्रॉब्लेम काय माहितीये का, हे भरपूर आत एकदा आपण बनवलंय. चौक घेतोय ना. ती बोलल्यावर का रे कॅमेरा चालू केला बाय का बोलला? वेलकम बॅक. अरे एक 10 किलोमीटर होतं ना त्या गावापासून. सगळ्या साईडून नुसत्या पाईप बोल ना, बघू शकता बायका तुम्ही. नाही का बघूया आता अजून पण इथून किती वेळ लागतो पोहोचायला. रस्ते भरपूर खराब आहेत. हे बघा अजून किती बाकी रे श्रीधर? अजून बाकी आहे. अजून 10 मिनिटं तरी दाखवतोय. लेट्स सी. आता ते मराठीपाडा गाव आहे, तिथे आम्ही आलोय आय गेस. मराठीपाड्याचा फाटा आम्ही क्रॉस केलाय. सजेस्ट करायचं म्हणलं ट्रॅव्हल करायला तरी पब्लिक लोकलनी पण तुम्हाला टाइम लागणार, ट्रेननी पण यायला टाइम लागणार. आणि असं मोस्टली प्रिफर करा की आपली प्रायव्हेट व्हेकलनीच प्रेफर करा. कम्फर्टेबल याल. आणि कारनी, स्पेशली कारनी. गरमीन एवढ्या बाईक मध्ये तर नाही. ते 4 लोक येणार होते बाईकनी, बट हे बघा तुम्हाला मी हे दाखवतो. तर इथे गाव आहे, इथून थोडासा चढ आहे. अजून एक मला वाटतं 3च किलोमीटर बाकी आहे फक्त. सिनिक रोड एकदम मस्त आहे. पोहोचलोय मी, लगभग पोहोचलोय. पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता तिकडे वर असेल. येस ब्रो. आणि मी एक पर्सनल ब्लॉगर आहे. तो माझा कॅमेरामॅन. प्रबळगड आणि कलावंतीला गेलो ना तर तिकडे असं 2 रस्ते डिवाइड होतात. आणि तिकडेच एका बाईचं नाही लिंबू सरबत वगैरेच. तर तिला एवढं आम्ही विचारलं तिला, तिकडे लिहिलेलं होतं पण कसं लिहिलेलं, प्रबळगडचा फक्त प्र आणि कलावंतीचं फक्त क लिहिलेला. आणि ते पण पेंट मी लिहिलं असं पुष्कळ झालं. त्यावेळेला बाईला विचारलं, बाळा तिकडे लिहिलंय ना. आम्ही तुम्ही हे सारखं विचारतात ना म्हणून आम्ही तिकडे लिहूनच ठेवलंय. प्रॉब्लेम म्हणजे त्यांना असं इरिटेटिंग होतं ना म्हणून ते असं हे सोल्युशन करतात. इथे पण आम्ही गावातून आहे, पूर्ण रस्ता गावातून आहे. इथे 10 किलोमीटर सगळीकडे दर टर्निंगला लिहिलंय. ते घर आहेत. सो घरांमध्ये विचारण्यापेक्षा तर त्यांनी काय केलंय, कार्डबोर्ड वरती लिटरली एक साधा नॉर्मल पुठ्ठ्यावरती पेननी लिहिलंय की ना असा मार्ग आहे, असा मार्ग आहे. रोड चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते एक पण की ते लोक इरिटेट होतात सारखं. थोडं रेंजचा पण प्रॉब्लेम आहे मे बी, त्यामुळे पण दिला ऑलमोस्ट. हो फक्त किती 2 मिनिटं 500 मीटर मध्ये आला दिसतंय. भाई मला तर अनएक्सपेक्टेड होतं की एवढ्या गावामध्ये इथे गर्दी असतील. इथे लिटरली सगळ्या गाड्या भरल्यात इथे पार्किंग मध्ये. एवढी लोक येतात इथे, चांगली गोष्ट आहे. ऑब्विसली अरे क्राऊड हो, मला आधी वाटलं म्हणल्यावर लोक येत असतील, बट आहेत तरी अजून हे एवढं प्रसिद्ध नाही झालं बाई. हा पण इथे पण मला वाटतं लवकरच रोड बीड पण चांगले बनतील लवकरच. लोकांना ब्लॉग्स बघून समजेलच. आपला तुम्हाला आता आलोय मंदिराच्या साईडला. इथे गावामध्ये आजूबाजूला जास्त दुकान नसल्यामुळे यांनी गाववाल्यांनी इथे पण चांगली सोय केलेली आहे खाण्याची वगैरे, मंदिराच्या साईडलाच एकदम बरोबर. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय सांगू नाही एवढं चांगलं वाटतं.
आतमध्ये बघायला. मस्त मावळे वगैरे आहे तिथे बाहेर. एकदम गडासारखं बनवलं आहे सेम. माझ्या याचं डिझाईन. हा भारी वाटतं. मागे बघू शकता तुम्ही, हा एंट्रन्स आहे वरती जिथे महाराजांची मेन मूर्ती ठेवलेली आहे. खूप सुंदर मूर्ती मी मला सांगतो. म्हणजे असं बघून असं वाटलं साक्षात बसलेत ते तिकडे. आम्ही त्यांचा व्हिडिओ वगैरे काढला वरती. तशी काय पाबंदी नाही व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी, फक्त असं सेल्फी वगैरे काढू नका फक्त सांगितलं आहे बस. बाकी सगळं चालेल. त्यामुळे आम्ही मग वरती व्हिडिओ वगैरे काढले भरपूर. आता तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही मागे बघू शकता सगळं. या साईडला फक्त शिड्या आहेत वरती आणि असं चारी साईडून फक्त ब्लॉकसारखं आहे. साईडला या महाराजांच्या स्टोरीज वगैरे आहेत. स्टोरीज सगळे लावलेले आहेत त्या साईडून. म्हणजे मागे तुम्हाला दिसत असेल ते फ्रेम आहे, त्यामध्ये फोटो आहे पर्टिक्युलर आणि त्याबद्दल खाली लिहिलेलं आहे खाली. ते दाखवतो मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर. असं एज्युकेशनल पर्पजसाठी पण आहे. सगळ्या स्टोरीज आहेत साईडला तुम्ही बघू शकता इथे शिवाजी महाराजांच्या. त्यांचं पर्पज काय होतं स्वराज्यासाठी हे ते. परत फार्मर्ससाठी काय केलं सगळं जे पण डिटेल आहे. म्हणजे अफजल खानची स्टोरी असू नाहीतर मग संभाजी महाराजांचे सगळं साईडून लावलेलं आहे आणि त्याबद्दल खाली डिस्क्राईब केलेलं आहे थोडं इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. तर ते खूप युजफुल आहे वाचण्यासाठी पण. हिस्ट्री माहीत असावी म्हणून सर्वांना खूप चांगलं वाटतं बघायला. मग गड किल्ले तर तुम्ही खूप बघितले असं छत्रपती शिवाजी महाराजांचे, पण तुम्ही हे मंदिर जेव्हा बघाल, मग मी तर फर्स्ट टाईम बघितलं असं मंदिर, तर ते खूप चांगलं वाटतं बघायला. त्याला दानपट्टा नाही बघितलं तर. अरे कोल्हापूरला हे आहे काय बोलतात त्याला, नाही कोल्हापूरला ते रे म्युझियम तिथे आहे. आम्ही बघितलंय. मी आता जो नेक्स्ट ब्लॉग टाकेन ना त्यामध्ये आहे प्रॉपर दानपट्टे. हा दानपट्टे. थोडंसं काम बाकी आहे इथे, अंडर कन्स्ट्रक्शन तर चालू आहे. बट ते काय फक्त एक ग्रिल बाकी लावायचं ते होऊन जाईल. येऊन तुम्ही एक्सपिरियन्स जो डोळ्यांनी भेटेल तो असं स्क्रीन ऑब्विसली ते खूप फरक आहे. ते बघण्यासारखं आहे. महाराज हे एक्सप्लेन करून कधीच नाही, बघूनच. इथे वरती पण थोडी जागा आहे, हवा मस्त चालू आहे. वरती शिड्या वगैरे जागा केलेली आहे बरं यायला. आणि आम्ही आता इथे चालतो. इथे विचार करतो ग्रुप फोटो काढायचा, पण हा फोटो काढण्यामध्ये एवढा बिझी आहे. नको काढू बे इथे फोटो, सगळ्यांचा काढू आपला चांगल्याप्रमाणे उभा राहा. कसा राहू. इथून व्ह्यू पण जरा चांगला मस्त, हवा सुटली आहे. हे फक्त मी सांगतो तुम्हाला पाऊस आहे. हा एक खाली शॉप मध्ये पण गेलेलो. मला दाखवायचं तिथून माझ्या भावाचं. वरून थोडं सॉरी पण तुझ्यासाठी आम्ही हे घेतलेलं आहे. राजमुद्रा घेतली आम्ही तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. त्यांनी एक ओरिजिनल पोर्ट्रेट घेतला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज टेकन बाय. वरती घ्या मला पण घ्या. हा मस्त वाटतं. अँड फ्रॉम आवर 3 आमच्या तिघांकडनं आम्ही वरून मुळे हे घेतलेलं आहे. हे पावसाळा असताना यार मागे काय दिसलं असतं. पावसाळ्यात पण येऊ आम्ही नक्की. एकदम हिरवा यार. ओके ब्रो स्टार्ट. लेट्स गो. तू माझे फोटो यार. आता मी इथून डायरेक्ट शूज उचलले की गाडीत जाऊन घालू. कुठे ते घालत बसणार आता. शूजला तर मी ऑलरेडी ब्लॉग काढतोय. शूज एका हातात आहे, तो कॅमेरा दे पकडायला. चला फोटो काढायचा होता. अरे एक फोटो काढला असता ना. त्यांना बोल ना, मी बोलतो. चला निघूया आता. गरम पाय भाजत चाललोय गाडीपर्यंत, कारण इथं गाडी जरा लांब आहे आणि शूज कुठे तिथे घालणार उभं राहून. एक जागा नाही काय. पाणी आहे गाडीत ऑलरेडी. हाय हे मंदिर आहे इथे आणि सगळी पार्किंग आहे पूर्ण. आमचा आता इथे ग्रुप फोटो वगैरे काढून झालेला आहे. आम्ही निघतोय पुढे. उसाचा रस वगैरे पिऊ डायरेक्ट. काय मोठे या दुसऱ्या ब्लॉगरला थोडासा प्रॉब्लेम होतो, असा व्हॉइस कट होतोय. शूट काय बोलताय यार, आम्ही फिरून झालोय. येस ब्रो, फिरून झालोय.
काय लागतं रेस्टॉरंट टाकतोय आता टाकतोय. काय झालं मराठीमध्ये काय म्हणलं इथल वितल होत. माझे शब्द आर नॉट स्टेबल यू नो. काय बोलला तू? इथल वितल. इथल वितल शब्द काढला त्यांनी नवीन. ब्रो त्यांनी जेव्हा तो व्हिडिओ काढत होता काय बोलतोय? माझे शब्द इथल वितल झाले. इथल वितल काय असतं रे? अनस्टेबल. त्याला बोलायचं होतं फिरून झालं आमचं सगळं. तर काय बोला मोठी गोष्ट आहे मला फिरून झालं. माझे शब्द त्यांनी हे केलं माहितीये का? ते गपचूप तिथं रेकॉर्ड करत होतो पण हा येऊन तिथं चालू झाला. इथल वितल करायला लागला ना तो. अरे तो इथल. रस्ते वगैरे थोडासा प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला कंटाळा येत असेल ट्रॅव्हलिंगचा तर मग थोडा आत पण आहे भरपूर. मी पण हे भरतंय, बघ बघ येणं मी भरतंय. एवढं सांगेन बघ ज्यांना खरंच मनाने इच्छा आहे ना, हा तुम्ही ते रिग्रेट तू- नाही करणार हा, की नाही ते. खरंच रिग्रेट नाही करणार. असं वाटतं ट्रॅव्हल करून. लय दमलोय भाई. हे बघा ना. फायनली येताना थोडं ट्रॅफिक लागलं म्हणून 2-2.5 तास लागले आम्ही लय आम्हाला. आतून आलोय गाईज. त्यामुळे थोडा टाइम लागला यायला पण आता आलो. पण जरा चांगला अजून वाटतं एक आता. तास बाकी आहे. कसं ट्रेकिंग तू दोन्ही वाटतं रे. व्लॉग वाला पण वाटतोय आणि ट्रेकिंगला जातो असं पण वाटतंय. हेच तर आमची खूबी आहे रे. खूबी आहे खूबी. आता अथर्वला सोडणार आम्ही स्टेशनला आणि द एंड ऑफ द ब्लॉग. तो तर मेन टास्क आहे. ये बॉय. मी पण आता इथून ब्लॉग स्टार्ट करतोय ज्या घरी आलं. तू पण कर ना स्टार्ट. मग तुझी इटली टिटली होईल काहीतरी. बाटली होईल. आता तो रेडी झाला की आम्ही त्याला सोडू. त्याचा नेव्हीचं कॉलेज आहे. त्याला तिथे टाईमवर जायला लागतं तर त्याला ते सोडणार आणि मग आम्ही ब्लॉग एंड करणार. सो लेट्स गो. हायड्रेटेड. बाय बाय. आता मला घेऊ दे. कट कर सर. ए एक And don't ask तू इथूनच why- चालू कर. And don't ask why Okay. there are 4 people. हा तर श्री मागे हो आणि ना. आता आम्ही अथर्वला सोडायला चाललो. अथर्वला सोडलं. अरे मागे हो. अरे थोडं सोडलं की आमचं काम झालं करून. त्याला सोडणार आहे फक्त नेहमीसाठी स्टेशनला. मग झालं. तर आता जास्त बोलू नाही शकत ज्या परिस्थितीत आम्ही बसलो इथे चौघं. तर मग सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बाबा.